नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. टू द पॉइंट विथ डॉक्टर सुशील वारीमध्ये आज आपण नबाम रेबिया खटला जो आहे 2016चा तो समजून घेणार आहोत. महाराष्ट्रामध्ये जी काही राजकीय उलथापालथ तुम्ही बघितलेली आहेत गेल्या काही दिवसांमध्ये, त्यामध्ये नबाम रेबिया खटला जो आहे तो वारंवार न्यूजमध्ये होता. याच्या आधी जे आहे राजस्थानमधली जी स्थिती होती बघा, तिथेही नबाम रेबियाचा रेफरन्स दिला गेला. नबाम रेबिया खटल्यावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपल्या संविधानातली कुठली कलमं तिथं महत्त्वाची आहे, ज्यांच्यावर चर्चा सुप्रीम कोर्टामध्ये झाली होती, हायकोर्टामध्ये झाली होती, तर ती सगळी आपण बघणार आहोत. तुमच्या समोर हा जो फोटो आहे बघा, हा नबाम रेबियांचा आहे. अरुणाचलमध्ये 2016मध्ये झालेली ही बाब आहे. म्हणजे याची सुरुवात जी आहे तर ती 15 नोव्हेंबर-डिसेंबरपासूनच झाली होती. आणि मूळ जे आहे की स्पीकर असतील त्यावेळेचे तत्कालीन अरुणाचलचे राज्यपाल आणि अरुणाचलचे CM असे 3 लोक जी आहेत तर त्याच्या सेंटर ऑफ अट्रॅक्शन होती. आणि नबाम रेबिया खटला जो आहे, या खटल्याच्या बाबतीतली जी काही महत्त्वाच्या बाबी आहेत तर त्या आपण समजून घेऊयात. 2016 अरुणाचल प्रदेश जे आहे. आता इथं नोव्हेंबर 2015मध्ये जे आहे, ओके, अरुणाचलमध्ये जे आहे 20 काँग्रेसचे जे आमदार होते बघा, त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नबाम तुकी जे आहे यांच्या विरोधामध्ये बंड केलं बघा. आता नबाम तुकी जे आहेत हे तुमच्या समोर आहेत. हे तत्कालीन जे आहे अरुणाचलचे मुख्यमंत्री होते, काँग्रेसचे होते. यांच्या विरोधात काँग्रेस म्हणजे त्यांच्याच पक्षाच्या जे आहे आमदारांनी बंड केलं. त्याला बरोबर जे आहे भाजपचे 11 आणि 2 अपक्ष इतके आमदार जे होते ते मिळाले. सो ओव्हरऑल याच्यामध्ये जे आहे 33चा जो हा आकडा होता, यांनी काय केलं तर तत्कालीन राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की CMच्या विरोधात आमची नाराजी आहे, त्यांची काम करण्याची पद्धत आणि त्या सगळ्या गोष्टी, याची तक्रार जी आहे तर ती त्यांनी राज्यपालांकडे केली. याच्यानंतरचा जो सिनॅरिओ आहे बघा, तर त्यामध्ये सिंपली जे होतं, गव्हर्नर यांनी काय केलं तर अधिवेशन बोलवलं बघा विधानसभेचं. ओव्हरऑल याच्यामध्ये आता हे अधिवेशन जे यांनी बोलवलं होतं बघा, हे कसल्याही पद्धतीची जी आहे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची जी आहे अनुमती नसताना किंवा त्यांच्या अपरोक्ष जे आहे त्यांनी हे बोलवलं. आता आपल्या संविधानामध्ये कलम 163 काय सांगतं तर गव्हर्नर जो आहे तर त्यांनी जे आहे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार जे आहे वागणं अपेक्षित आहे बघा. 163 कलम जे आहे. सो आता याच्यामध्ये यांनी जे यांच्या अपरोक्ष जे आहे समन काढलं आणि त्यातल्या त्यात जे आहे की ही जी सगळी अधिवेशन होणार होतं तर ते जानेवारी 14, 2016मध्ये होणार होतं. यांनी ते अलीकडे घेतलं बघा 16 डिसेंबर 2015मध्ये. आणि यामध्ये त्यांनी सरळ स्पीकर जो आहे त्याला पदावरून काढून टाकण्यासंबंधीचा ठराव मांडण्याचा सगळा कार्यक्रम सुरू केला बघा. ओके, आता स्पीकरला पदावरून काढणार आणि हे सगळं अधिवेशन. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये स्पीकरने काय केलं, आता हे बोलवलं होतं यांनी 16 डिसेंबरला. आता हे बोलवलं पण तो हॉटेलमध्ये बोलवलं होतं त्या काळात, सगळं जे आहे असा तो प्रकार होता. आता डिसेंबर 15ला जे आहे 2015, 16ला यांचं होणार होतं बघा, राज्यपालांनी अधिवेशन बोलवलं होतं सगळं. यांनी 15ला जे आहे हे सगळे जे काही सदस्य होते बघा, त्यांना जे आहे अपात्र ठरवण्याचा जो आहे तर तो आदेश काढला. हा कुणी काढला? स्पीकरनी. आता स्पीकरला जे आहे सदस्यांना अपात्र ठरवण्यासंबंधीचे अधिकार जे आहे 52वी घटना दुरुस्ती जी आहे बघा 10 शेड्यूल त्याच्यानुसार दिलेले आहेत ना. 179 जे आहे आर्टिकल ते पण आपण बघू. आता यांनी जे आहे यांना डिस्क्वालिफाय करून टाकलं बघा. आता ह्या सर्व प्रोसेसमध्ये काय झालं, अँटी डिफेक्शनचा जो ग्राउंड आहे बघा त्याच्यावर. सो 10 शेड्यूल 52वी घटना दुरुस्ती. स्पीकरने स्पीकरचं काम केलेलं आहे बघा. आता स्पीकरलाच ते काढणार होते, स्पीकरने सगळ्यांना अपात्र ठरवलं. या प्रोसेसमध्ये 16 डिसेंबरला ज्या वेळेस म्हणजे दुसऱ्या दिवशी 16 डिसेंबर 2015 राज्यपालांनी जे काही सगळं अधिवेशन बोलवलं, तिच्यामध्ये त्या लोकांनी जे आहे स्पीकर जे होते बघा नबाम रेबिया यांना पदावरून दूर करण्यासंबंधीचा प्रस्ताव मांडला. आता या प्रोसेसमध्ये सिंपली एक गोष्ट होती की ज्या व्यक्तीला जे आहे पदावरूनच हटवलं जाणार आहे स्पीकरला, तर ती सदस्यांना जे आहे अपात्र ठरवू शकते का, हा एक प्रश्न होता बघा सुप्रीम कोर्टासमोर. ते आपण बघूया. आता मूळ जे आहे स्पीकर रेबिया जे आहे त्यांनी काय केलं, त्यांना पदावरून हटवण्यासंबंधीचा जो काही ठराव पारित केलेला होता बघा, त्याला गुवाहाटी हायकोर्टमध्ये चॅलेंज केलं. सो गुवाहाटी हायकोर्टात ही केस गेली बघा. गुवाहाटी हायकोर्टात गेल्यानंतर जानेवारी 5, 2016मध्ये जे आहे हायकोर्टाने स्पीकर यांचा जो आदेश होता सदस्यांना अपात्र ठरवण्याचा त्याच्यावर स्टे आणला बघा. सो डिस्क्वालिफिकेशन ऑफ काँग्रेस MLAs अँड डिसमिस द स्पीकर्स PA जे बघा. मग आता साधी गोष्ट आहे की सुप्रीम कोर्ट जे आहे तो आता शेवटचा दरवाजा होता. गुवाहाटी हायकोर्टाने तर यांची याचिका बाजूला ठेवली होती. सगळा जो काही त्यांचा निर्णय होता अपात्र ठरवण्याचा त्याच्यावर स्टे आणला होता. सो हे कुठं मूव्ह झालं बघा
तर हे जे आहे सुप्रीम कोर्टाकडे गेले. सुप्रीम कोर्टामध्ये सगळं जे प्रकरण होतं तर 5 जजेसच्या बेंच समोर हे होतं. आता सुप्रीम कोर्टाचे समोर 2 गोष्टी इथं होत्या बघा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सुप्रीम कोर्टाला 2 प्रश्नांवर डील करायचं होतं. गव्हर्नर्स डिसिजन टू ॲडव्हान्स असेंब्ली सेशन वॉज कॉन्स्टिट्युशनल आहे का. म्हणजे आता जे जानेवारी 2016 मध्ये अधिवेशन होणार होतं ते तुम्ही डिसेंबरमध्येच बोलवलं. बरं, हे करताना तुम्ही मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ याचा कसलाही सल्ला घेतलेला नाही आहे, त्यांनी तुमच्याशी सल्लामसलत केलेलं नाही आहे. मग गव्हर्नरला हा जो अधिकार आहे त्याचं जे डिस्क्रिशन आहे तर हे कॉन्स्टिट्युशनल आहे का या केसमध्ये, हा पहिला प्रश्न. आणि दुसरी गोष्ट जी होती की स्पीकर डिस्क्वालिफाय जे केलं होतं स्पीकरनी एमएलएला, स्पीकरला स्वतःच त्याच्या पदावरून काढण्याचा ठराव एकीकडे चालू आहे आणि तो सगळ्या सदस्यांना अपात्र ठरवतो. तर मग हे जे आहे हे वर्क होऊ शकतं का. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं असाल बघा, तर महाराष्ट्रामध्ये पण असं झालं होतं की एकीकडे डेप्युटी स्पीकरला पदावरून काढा, मग दुसरीकडे जे आहे त्यांना अपात्र ठरवण्यात निर्णय. म्हणून नवाब रेबिया खटला जो आहे त्याचे रेफरन्सेस इकडे पण येत होते. परंतु महाराष्ट्रातली जी काही राजकीय उलथापालथ झालेली आहे त्याचा जो सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे तिच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं नवाब रेबिया इथं लागू होत नाही. आणि नवाब रेबिया संबंधी जे आहे एक 7 जजेसचं बेंच जे आहे परत एक चर्चा करणार आणि तो सगळा मुद्दा तिथं राहील. सो कारण आता नवाब रेबियामध्ये 5 जजेसचं बेंच होतं, आता याच्यावर फेरविचार करायचा तर ते जास्तीचं बेंच असणं अपेक्षित आहे. सो तिकडे दिलेलं त्यांनी 7 जजेसचं बेंच. आर्टिकल 163 जे आहे बघा आपल्या संविधानातलं 163 नंबरचं जे कलम आहे ते काय सांगतं, तर कॉन्स्टिट्यूशन रिक्वायर्स गव्हर्नर ऑफ अ स्टेट टू ऍक्ट इन कन्सल्टेशन विथ काउन्सिल ऑफ मिनिस्टर इन एक्सरसाइज ऑफ हिज फंक्शन. म्हणजे आर्टिकल 163 नुसार जे आहे जो राज्यपाल आहे त्या राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्लामसलतीनुसारच कार्य करणं अपेक्षित आहे. आता दुसरा मुद्दा जो होतो, ही कॅन ऍक्ट ॲट हिज डिस्क्रिशन. त्याला जे आहे विशेष अधिकार आहे, डिस्क्रिशन. मी आपण बघितलेलं आहे की राज्यपालाच्या डिस्क्रिशनवर प्रश्न तुम्हाला विचारले जातात, रुटीन MCQ आहे. डिस्क्रिशन त्याला आहे. मग त्या डिस्क्रिशनवर डिबेट काय होता, तर स्पीकर रेबिया काय म्हणत होते की हे डिस्क्रिशन कॉन्स्टिट्युशनल आहे. ओके, त्यांनी म्हटलेलं आहे की हे डिस्क्रिशन जे कसं आहे संविधानिक आहे, राज्यपालाला जे काही विशेष अधिकार मिळतात ते संविधानाला धरून आहेत. परंतु दुसरा मुद्दा इथं होता की डेप्युटी स्पीकर यांचं असं म्हणणं होतं इथं की गव्हर्नरचं जे डिस्क्रिशन आहे ते ॲब्सोल्यूट आहे आणि बियॉन्ड ज्युडिशियल रिव्ह्यू आहे. हे फार महत्त्वाचं आहे, ज्युडिशियल रिव्ह्यूच्या पलीकडं आहे बघा, ॲब्सोल्यूट आहे. अशी कुठली गोष्ट आहे का बरं ज्याला ज्युडिशियल रिव्ह्यू नाही आहे. आजच्या याच्यामध्ये आपण 9 शेड्यूलचा मुद्दा चर्चेला घेतो. 9 शेड्यूलला पण 1973 नंतर जे आहे ते ज्युडिशियल रिव्ह्यूच्या कक्षेत आणलेलं आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय, न्यायिक पुनर्विलोकन जे आहे. म्हणजे एखादा निर्णय ज्या वेळेस घेतला जातो बघा, मग तो पार्लमेंटच्या बाबतीत असेल, विधान परिषद विधानसभेच्या बाबतीत असेल, तो आपल्या संविधानाला धरून आहे किंवा नाही हे तपासण्याचे अधिकार जे आहेत तर ते न्यायपालिकेला ज्युडिशियल रिव्ह्यू मार्फत दिले जातात. आणि इथं जे आहे कोर्टाने हे स्पष्ट केलं की गव्हर्नर जो आहे त्याला खूप ब्रॉड डिस्क्रिशनरी पॉवर्स नाही आहेत, त्याच्याकडे अमर्याद किंवा खूप जास्तीचे विशेष अधिकार नाही आहेत. जे काही आहेत तर ते सब्जेक्ट टू कॉन्स्टिट्युशनल स्टँडर्ड्स आहेत. म्हणजे राज्यपाल जो आहे संविधानाला धरूनच जो आहे काम करू शकतो. त्याचे विशेष अधिकार त्याला वापरायचे असतील तर ते वापरता येतील, परंतु ते कसे वापरायचे, तर ते सिंपली जे आहे तर ते संविधानाला धरून असले पाहिजे. हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. आर्टिकल 174 जे आहे बघा, आता 174 नंबरचं कलम संविधानातलं ते काय सांगतं की गव्हर्नर विथ पॉवर्स टू समन, प्रोरूग, डिझॉल्व द लेजिस्लेचर ऑफ स्टेट. आता जे आहे ना की गव्हर्नरला हा अधिकार आहे की तो अधिवेशन बोलवू शकतो, है ना, स्थगित करू शकतो, डिझॉल्व करू शकतो बघा. पण हे 174 डिस्क्रिशनच्या याच्यात डायरेक्टली येत नाही, हे 163ला धरूनच तुम्ही अभ्यासलं पाहिजे. हा इथं सुप्रीम कोर्टाने मुद्दा क्लिअर केला की 173 असं इंडिपेंडंट एक्झिस्ट नाही होत. इथं जरी म्हटलेलं आहे की गव्हर्नर जे आहे समन करू शकतो, पण 163ला धरून तो करू शकतो, हा इथं महत्त्वाचा कन्सर्न होता. आणि इथं जे आहे बघा कोर्टाने कन्सिडर केलं की गव्हर्नर मस्ट एक्सरसाइज हिज पॉवर ॲट हिज डिस्क्रिशन इन अ कॉन्स्टिट्यूशन विथ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स जे आहे. म्हणजे तुम्हाला 163ला धरूनच हे डील करायचं आहे, इंडिपेंडंट 174चा विचार तुम्ही नाही करू शकत. आता इथं जे आहे गव्हर्नरचं जे डिस्क्रिशन आहे त्याचे जे विशेष अधिकार आहेत तर ते आर्टिकल 174च्या अंडर तर ते कॉन्स्टिट्यूशनला धरून असले पाहिजे. मग याच्यामध्ये समन्स असेल, है ना, लेजिस्लेटिव्ह अजेंडा किंवा बाकीच्या गोष्टींचा विचार करताना त्याला 163ला घेऊनच जायचं हवं. पुढचा मुद्दा याच्यामध्ये जो येतो की आता ह्या सर्व प्रकारामध्ये एकीकडे जे होतं बघा, हा सगळा इश्यू चालू होता.
मग आता याच्यात मुद्दा येतो स्पीकरचा. ओके, स्पीकरनी जे काय डिस्क्वालिफाय केलेलं होतं बघा, ज्यांनी बंड केलेलं आमदार होते सगळे त्यांना, तर त्या केसमध्ये आर्टिकल 179C जो आहे बघा, 179C, हे जे कलम आहे भारतीय संविधानातलं, हे काय सांगतं की स्पीकर मे रिमूव्ह फ्रॉम ऑफिस बाय रेझोल्युशन ऑफ असेंब्ली पास बाय मेजॉरिटी ऑफ ऑल द देन मेंबर्स जे आहे बघा. आता याच्यामध्ये सिंपल आहे, जर तुम्हाला स्पीकरला पदावरून काढायचं असलं तर इथे एक मुद्दा काय येतो, मेजॉरिटी ऑफ ऑल द देन मेंबर्स. आता हे ऑल द देन मेंबर्सचा अर्थ इथं जो आहे तर तो मेंबर्स प्रेझेंट अँड वोटिंग जे आहे असा सिंपल आहे. आणि तुम्ही त्यांना जे आहे की इकडं स्पीकरवर अविश्वासाचा ठराव आहे आणि त्याच वेळेस त्यांना अपात्र ठरवून टाकलं. याचा अर्थ काय होतो ना की आपण स्पीकरला मग कधीच त्याच्या पदावरून काढू शकत नाही, कारण ज्या वेळेस त्याला हे कळेल की बाबा आपल्या विरोधात हे ठराव करायचं, तो लगेच सगळ्यांना अपात्र ठरवून देईल. मग त्यामुळे जे आहे कोर्टाने हा जो आहे फ्रेज जे आहे बघा त्याचे अर्थ हे घेऊन सरळ सरळ क्लिअर केलं की स्पीकर रेबिया जे त्यावेळेस होते त्यांचं जे डिसिजन होतं, जे बंड करणारे आमदार होते त्यांना डिस्क्वालिफाय करण्याचं, तर ते जे आहे तर ते ॲक्सेप्टेबल नाही. आणि त्यामुळे ओव्हरऑल जे आहे की त्यांच्या अपात्रतेचा जो प्रश्न होता तो निकाली लागला. हायकोर्टाने स्टे आणला होता, सुप्रीम कोर्टाने क्लिअर करून दिलं बघा. सो आता या केसमध्ये 6 जानेवारी 2016ला काय होतं की हे सगळंच आता हा तिथला सत्ता संघर्ष सुप्रीम कोर्टामध्ये डिस्कस होतो आहे. गव्हर्नरच्या पॉवर्स असतील, स्पीकरच्या पॉवर्स असतील, तिथलं सरकार आणि ते सगळं चालू आहे. ॲट दॅट मुमेंट केंद्र सरकारने काय केलं, इथं राष्ट्रपती राजवट लावून टाकली. म्हणजे आर्टिकल जे आहे 356 जे आहे बघा तर ते इथं लावून टाकलं बघा. ओके, प्रेसिडेंट्स रूल लावला. आता ही जी केस आहे या केसचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य, इतिहासात पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाने प्रेसिडेंट्स रूल जो आहे तर तो खारिज केला आणि तिथं परत एक्झिस्ट करणारं सरकार आणून उभं केलं बघा. सो पहिल्यांदाच इतिहासामध्ये हे घडलेलं आहे की कोर्ट इफेक्टिव्हली नलिफाईड द प्रेसिडेंट्स रूल अँड रिस्टोर्ड द प्रिव्हियस स्टेट गव्हर्नमेंट विथ नबाम तुकी ॲज अ सीएम. नबाम तुकी यांना परत मुख्यमंत्री बनवलं. इतिहासात पहिल्यांदा घडलेलं आहे बघा, त्यामुळे ही केस फार महत्त्वाची आहे. याचा अर्थ प्रेसिडेंट्स रूलला ज्युडिशियल रिव्ह्यू असतो का, तर तो असतो. हे या केसनी सांगितलं. कुठल्याही राज्यामध्ये आता आपल्याकडे 356चा इश्यू काय होतो, केंद्र आणि राज्य याच्यात जर वेगवेगळी सरकारं असतील वेगवेगळ्या राजकीय पक्षांची, तर तिथं हा सत्ता संघर्ष फार मोठा आहे आणि हे सगळ्याच राजकीय पक्षांना लागू आहे. केंद्रात तुम्ही सत्तेत आले की मग दुसरी राज्य जी आहे तिथं राष्ट्रपती राजवट लावायची आणि त्या कारणाने सत्ता हस्तगत करायचा प्रयत्न करायचा. सो ज्युडिशियल रिव्ह्यू, कारण 356 तुम्हाला काय सांगतं, कॉन्स्टिट्युशनल मशिनरी जी आहे ती फेल होत असेल किंवा 365 केंद्र सरकारचे आदेश तुम्ही मान्य करत नसाल तर प्रेसिडेंट्स रूल लागू शकतो. पण ह्या केसमध्ये तथ्य आहे का हे सुप्रीम कोर्ट बघू शकतं आणि हे नबाम राबिया केसमध्ये क्लिअर झालं. सो तुकी जे आहे ते परत सीएम तर झालेत, परंतु त्यांना बहुमत सिद्ध करता आलं नाही. त्याच्यामुळे पॉलिटिकल जे आहे ते टिपिकली जे होते बघा पॉलिटिकल मीन्सनी त्यांना ते पद सोडावं लागलं. अशी सगळी केस आहे बघा. सो या केसनी हे क्लिअर केलं सगळ्यात महत्त्वाचं की गव्हर्नरला डिस्क्रिशनरी पॉवर्स आहेत, परंतु त्या संविधानाला धरूनच असल्या पाहिजेत. 174चा विचार तो इंडिपेंडेंटली करू शकत नाही. 163 नुसार जे आहे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार त्यांनी काम करणं अपेक्षित आहे. जे तुम्हाला दिल्लीच्या केसमध्ये पण आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं की प्रशासकीय अधिकार 3 गोष्टी वगळता एक्सेप्शनल, त्याचा एक व्हिडिओ आपण घेऊन येतोय. सो ते जे आहे तर लेफ्टनंट गव्हर्नरने केलं पाहिजे आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच नायब राज्यपाल वागले पाहिजेत, हे स्पष्ट केलं सुप्रीम कोर्टाने. ओव्हरऑल या केसमध्ये स्पीकरच्या बाबतीत गोष्टी क्लिअर झाल्या. स्पीकरच्या अपात्रतेचा मुद्दा, स्पीकरच्या रिमूव्हलचा ज्यावेळेस मुद्दा असेल, त्याला पदावरून दूर करण्यासंबंधीचा इश्यू असेल, त्यावेळेस तो सदस्यांना अपात्र ठरवू शकत नाही. आता याच्यामध्ये केसेस वेगवेगळ्या पद्धतीने डील होतात, तो एक वेगळा भाग आहे. या केसमधून या गोष्टी क्लिअर झाल्यात बघा. सो नबाम रेबिया खटला जो होता त्याबद्दलचे जे आहेत प्रश्न आपल्याला येत्या काळामध्ये विचारले जाऊ शकतात. यामधली महत्त्वाची कलमं लक्षात ठेवा. आपल्या ज्या इंटिग्रेटेड बॅचेस आहेत बघा, तर त्या IAS 2024 12 जूनपासून, UPSC MPSC साठी राज्यसेवा 25 12 जूनपासून आणि कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी 10 जुलै 2023 पासून. सो या ज्या सगळ्या बॅचेस आहेत तर त्या इंटिग्रेटेड बॅचेस सुरू होत आहेत. हे सोडलं तर वेगवेगळे मॉड्यूल्स टेस्ट सिरीज आपल्या ॲपवर अवेलेबल आहेत. आपण वन डे रिव्हिजन सध्या घेतोय बघा, ते तुम्ही बघू शकता. स्पॉटलाइट अकॅडमीचं ॲप जे आहे तर ते आता लगेच डाउनलोड करा, तिच्यावर तुम्हाला या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. सो टू द पॉईंट विथ डॉक्टर सुशील बारीमध्ये अशाच पद्धतीने नवीन बाबी घेऊयात. तुम्हाला जर काही हवं असेल, कुठल्या विषयावरचे व्हिडिओचा वेळ असतील तर ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आणि स्पॉटलाइट अकॅडमीच्या बाबतीमध्ये तुम्हाला जे आहे
इन्स्टा, यूट्यूब, टेलिग्राम आणि फेसबुक जे आहे यावर तुम्ही फॉलो करू शकता. ओव्हरऑल जे आहे बघा 10 ते 6 7447665769 8275275769 यावर तुम्ही कॉलही करू शकता. धन्यवाद.